आज आहे आमचा कासार टाक्याचा प्लॅन. कासार टाका म्हणजे मालवणमधली अशी जागा, जिथे केलेले तुमचे नवस पूर्ण होतात. आणि नवस पूर्ण झाल्यानंतर कोंबडा व बकऱ्याच्या रूपामध्ये ते देवाला चढवलं जातं. त्यानंतर हाच प्रसाद म्हणून आपल्या मित्र व सवंगड्यांसकट वनभोजनाचा आनंद घेतात. तर याची सुरुवात झाली खूप वर्षापूर्वी. एक कासार जेव्हा या रस्त्याने जात होता, तेव्हा काही दरोडेखोरांनी त्याला लुटलं. आणि लुटल्यानंतर त्याचा शिरधाडा वेगळा केला. त्यानंतर हाच कासार इथला जागेवाला झाला. आणि इथे येणाऱ्या प्रत्येक वाटसरूची मदत करू लागला. त्यांनी केलेले नवस पूर्ण करू लागला. इथे केलेले नवस पूर्ण होतात, हे असं पूर्ण गावामध्ये पसरलं. त्यानंतर ही प्रथा रूढ झाली आणि त्यानंतर या जागेला कासारटाकाचं नाव आलं आणि ही प्रथा अजूनही चालू असते. त्यामुळे जर तुम्ही कधी मालवणला आलात, तर नक्कीच कासार टाक्याला भेट द्या आणि एखादा नवस करा. बघा पूर्ण होतोय का? माझं जर झालं, तर बघूया आता आपण या व्हिडिओमध्ये कासार टाक्याची तयारी, प्लॅनिंग आणि सगळ्यांची एकजुटी आणि अशाच काही गोष्टींमुळे सगळे एकत्र येतात आणि आनंद पण साजरा होतो. आणि गर्दी बघा काय आहे. आणि मार्केटमध्ये मोठी मच्छी नाही मिळत आहे जास्त. आता बघते ते पापलेट वगैरे असलं आपलं बांगडे वगैरे जास्त मिळतात. इकडे बघ कसे आहे. 750 मासा बघितलंस हा बघ. बरोबर जाते 400 रुपये किलो. हाडून सोडलं ही 400 रुपये किलो आहे आणि मोठी आहे. रबरा सगळं झाली 2 किलो 1 किलो बरोबर. डेपो त्याला माहिती आहे. पिशवीत घालून घे ते 2 किलो दिला मिक्स करू शकत नाही. हा तोच वाला मासा ना, तोच वाला मासा. काय एवढा उशीर 7 वाजता येऊन थांबलो इथे. काय बोलतो 7 वाजता हे तर प्रिंट करून घेतलंय. चिंगळा घेतलाय बघतो. म्हणजे रात्रीचे पकडलेच वाटतं गावात. हो म्हणून ही मोठी साईज आहे. सगळ्यात मोठी साईज. कुत्र्यांना जीव लावलेला हे म्हणजे काय तुका काय म्हणूचा काय. तर आता जी कोळंबी घेतलेली ती आता साफ करायची काम चालू आहे. ते साफ करून बघा केवढंसं निघालं. ही 1.5 किलो. प्रॉन्स घेतले आपले आणि आता कोंबड्या घ्यायला जायचे. तर संकेत पुढे आलाय लाकडं गोळा करायला. इकडे लाकडाची वखार आहे. बस एवढी. मला काय माहिती आयला. त्यांना मी बोललो की आम्ही 30 जण 25 जण आहे म्हणून. मग एवढी पुरतील पुरतील. काय बोलतो. एवढी पुरतीत रे सागरू काय घेऊया अजून. त्यांच्यानी अंदाजे दिला त्यांच्या आता एवढे पुरे होते 15. आता ती चूल पेटवली एवढं जेवण होईल त्याच्यावर. घे मग अजून इथं. ही किती किलो 15 किलो 20 किलो करा. 25 माणसांना खूप झाली. आणि घाल 5 किलो. घाल मग ठेवते. 20 किलो कर. उरली तरी चलती. ना मग एवढं लांबून नको यायला इकडं यायला. ते आता झाडाने शोधू बाई. सुट्ट्यावर ठेवू का तुम्ही. चला आपला टेम्पो पण आला. या टेम्पोमधून सगळं सामान जाणार आहे. त्यानंतर ही ताडपत्री. जर अचानक पाऊस आला तर त्या सेफ्टीसाठी सगळं घेऊन ठेवलं आहे. माझ्याकडे एक हा डबू काय घेऊ. हा संकेतचा स्टॉक आहे.
त्यानंतर इथून पाव घेतले. इथे आपल्या इथे जे 6 लाद्यांचे एक लादी असते, 6 पावांची एक लादी, तशी इथे 15 लाद्यांची एक लादी असते. 15 पावांची एक लादी. 7 लाद्या घेतल्या. हां, 100 पाव टोटल घेतलेत. हॅलो मोजा कशाला घेतलेस किशोर? हा मायडा कॉलनी आहे बघ. तो चलो. मेन काम माझ्या एकट्याचं आहे आणि हे सगळे ते पूर्ण करायला पाठी लागलेत बाहेरच उभं राहा. आणि सगळे आनंदाने करतात, प्रत्येक स्वतःचं काम समजून. काय याचं दुकान आहे. म्हणजे कोण असं नाही की नाही मी कशाला करू, गाडी अरेंज केली, म्हणजे सगळंच एक एक अरेंज होतंय. कोंबडे हो सगळं झालं, कोंबडेच विसरलो ज्याला कापायचं आहे. आतमध्ये येऊच्या. काय आता राहिलं टोपं घ्यायचं. तर जे आपलं जेवण बनवणार आहेत काका, त्यांच्या घरातून ते सामान घ्यायचं टोपांचं. जरासा त्रास खुल गया. काय काय नाही, मला सगळं माहिती आहे. माझ्या पासवर्ड हिला कुठे? भरपूर खाऊ दिला हिने बघ. सगळं खाऊन घेऊन झालंय. आमचं काम होऊन पाऊण तास झालाय. वाटून बिटून. चढ वर. हॅलो, किती वाजता आलात? मी 8 वाजता येतो. मासे काय काढणार रे? मासे बनव खय भेटणार रे? नाही भेटणार बनवायला? आपला ह्यात बनव टाइम जातो. स्टार्टिंगला बनवतील काय नाही. तेव्हा हो काय? शिजायला बघू जरा. तळा हात. लक्षात ठेव मीठ, मीठ, नारळ आणि लाकडं. लाकडं, ग्लास, थम्सअप वगैरे. मी यांच्या नवांडे मी काय सांगू ना. सांगितलं चल म्हणून. हां. तो बोलला काय काय जातोय. विमल नको. विमल नको. तर हे शेवटचं सामान राहिलेलं, नारळ राहिलेत आणि पाण्याच्या बॉटल. आज आमचं जेवण बिस्लरीमध्ये होणार आहे. बघितलं जी लाल कसं काय होतो रे तोट? हे पियालो ना. फ्रीजर पियालो. मला नको तेव्हा काय वाजता किरण. तू किती गोष्टी विसरलास माहिती आहे? पहिला विसरलास दारू, नंतर विसरलास तुझा हुक्का, नंतर तू आणायला गेलास तुझे कॉईल, नंतर विसरून आलास मेन म्हणजे कोंबे. अरे देवाला नारळ द्यायचा तो विसरलास. आता फ्रॉन्स घेतले त्याचा तवा विसरलाय. काय बोलतो तवा? मग त्याच्यानंतर पाव विसरलास. मग तवा बनवलं कसं प्रॉन्स? लिस्ट काढलेलीस कशाला? झोपायचं नाही, लवकर झोपायचं रात्रीचं म्हणून. हां, अरे ते विसरलं, ते आत्ता आणले आम्ही. मग प्रॉन्स कशाच बनवणार आहे? भेटली? हां, एक नंबर. तर मला ना ॲसिडिटी झाली मजबूत एकदम. ए, मला एक तर छोटा आता thumbs up घे ना. साखर, दूध पितोय डायरेक्ट कच्चा पितोय. आणि हा दूध कच्चा नसतो, पाश्चराईज असतो, त्यामुळे हा सेफ असतो पिण्यासाठी पण. ए बा, आम्ही काय घ्यायचं? गोटी सोडा, गोटी सोडा. पाहिलं हे मस्त आलंय. हे पिऊन बघ, चांगलं आहे, टेस्ट पण चांगली. मोबाईल पाव किलो आणला. बघू का काढ आधी बघ गोटी. हे त्यांना पे कर. बॉटल घेतली पाण्याची? थांब थांब. काय चिकन मसाल्याची का की 2 पाकिट 10 वाली काय 10 वाली का किती वाली? 10. आवाज झाली आहे. नाही करायला पाहिजे रे ह्या गोष्टींवरती लक्षच नाही अजिबात. आता भांडूपची एक व्हिडिओ टाकलेली मध्ये सर्वेशने तळावरती किती माशा दिसतात बघितलं तू? डायरेक्ट पिशवी धरून उचलू. हा, वास येतोय. जरासं रस्सा दिवा, जरासं जास्त. शापचा ना म्हणा कालपासून काय करता त्याचा एकच कळणार नाही. ते तर कोंबे घुसमटले असतील. तू दे इकडून मी देतो. लोकेशनवरती पोचलो आहे. आता इकडे कोंबडे दाखवून देवाला आपल्याला खाली जायचं आहे.
आणि गर्दी बघा, उलट आज गर्दी कमी आहे, नाही तर एवढी भरलेली असते. सुट्टीच्या दिवशी आहे ना, म्हणजे सॅटर्डे संडे बघायलाच नको. ही बस एक अगरबत्ती बस झाली. हा अगरबत्तीचा बॉक्स पण घेतलेला आहे त्या एक काम झालं का दोन्ही झाली माझ्या पप्पांना बरं नव्हतं त्यासाठी मी बोललेली येईन तेव्हा. माझं प्रणाली किरण पाचटे. एक बाहेर देवाच्या रखमाचा वाड्या बाराच्या पूर्व जाईलो गाजरो कासा टाको बैरकी महापुरुषाच्या पैराची 5 कासा टक्या बैराच्या महापूच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती. त्यावेळी कासा टक्या बैराच्या महापूच्या स्थळापर्यंत गेली. जर कासा टक्या बैराच्या महापूरच्या वडिलांची तब्येत डॉक्टर विचार करतो तिच्या दुराचं मार्ग करून दिलं आणि होणारच राहत तुझ्या ताब्यात घेऊन टाकलं आणि तुझी खात्री पटवून दिलं. तुझ्या स्थळापर्यंत त्याने त्यावेळी नाही नोट ठेवलेले पेढे काय तू कारण आहे तू किरण हे पेटवून दे ना. काय माहिती हे किरण. पुढे आणि जा का चांगला सवरला केलं तसा तू घडवलं आणि त्यांचं घर त्यांना मिळवून दिलं. त्याच्या संदर्भात 5 नाळे करून देऊन वगैरे याची पाहून करून दिली. चला उभे कापून त्या इकडे किरण त्यांच्याकडे देतो दादांकडे. कुठून जायचं आहे? व्हिडिओ बनवतले तू बरोबर. वाय हो आता वाय शिवारला पण गेलो नुसतं शिवार टाकले 2-4 थेमांनी. जरा उचल जरा उचल किरण उचल जरा. राहणार कसा पुढे पाण्यात जाऊन द्या काढतो जाऊन द्या आपले पाणी. पुढे घे. तुझं कॅमेरा दाम जरा टाक ना काही नाही. तर प्रत्येकजण प्रत्येकाचा असं ग्रुप करून एक प्रत्येक ठिकाणी असे बसलेले आहेत. आणि आता सगळ्यांनी कोंबडे ते जे काही त्यांचे नवस होते ते सगळे देवळात दाखवून आता जेवणाची तयारी चालू आहे सगळ्यांची. त्यानंतर इकडे वजरी चालू आहे, वजरी बनवतात. ॲपीची बॉटल मोठी एकदम घेतली. देवबागवरून आलो. देवबाग हा देवबाग. त्यांच्याकडे वजरी आहे. आम्ही वाट बघतोय. कापतात आहे ना. पापा गोटी. गहू खाल्ले काय? गहू खाल्लं हे बघ गहू आहे. गहू दिली. गहू खाल्लं गहू. सोकाटन नाही ना. असं बघा सगळं आम्ही दोघं पण मी आणि दादा. अंडा आहे काय बॉटल? हां हात बघा. ठीक आहे ना. एवढा पिसतो पाणी घे. पाणी घे बोल. चल तिकडे वाडी ठेवायला चाललोय. काय नाही बाजूला हो. असं टाक्या किरण पद्धतीकडे गेलो की नवस केलेलं होतं की माझं जर काय काम होतं आता त्याचं काम सुरुवात झालेलं आता आणि तुझं ते हे नवस पेडलेलं आता पाणी सोडून पाणी खोल सोड पाणी सोड असं हां बरं चल तिकडे पाणी पाया पडा चला. पर्यटनाच्या ठिकाणी असं कुठे येत असाल तर जे काय सामान आणाल ना ते परत घेऊन जावा. तर हे बघा बाटल्या सगळ्यांनी इथं टाकलेल्या आहेत. इकडे पण वाटतं. हो हे बघा इकडं पण घाण बघा. कोंबडी पण अख्खीच अशी कोंबडीचं सगळं असं इथं टाकलेलं आहे. आणि आमची जो आहे ना सगळं आम्ही एका पिशवीमध्ये भरलेलं आहे.
हे पण आधीच्या लोकांनी असंच टाकलेलं आहे, पूर्ण खराब झालं आहे ते. आमचं सगळं एका ह्याच्यात भरलं आणि जाताना सगळं घेऊन जाणार आहे. मला खूप लोक विचारतात की तू मालवणला का सारखा जातोस. कारण मी महिन्यातून 4 दिवस तरी मालवणमध्ये असतो. आणि ही सगळी जेवढी लोक तुम्ही बघताय ती फक्त एका कॉलवरती इकडे आलेली आहेत माझ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि आल्यावर फक्त सहभागी नाही झाली तर सगळ्या कामामध्ये त्यांनी आल्या आल्या हातभार पण लावलं आणि प्रत्येकाने प्रत्येकाची कामं पण वाटून घेतली. आणि हेच मी कमवलं, ही माणसं कमवली मालवणमध्ये जाऊन. सिनेमॅटिक आहे ना? डान्स कर. एवढी दारू पितो पकडे काढता. पावसात उपयोगी आहे. त्यानंतर आम्ही जेवढा काही कचरा होता ना तो सगळा उचलला आहे आणि तो जाळला आहे. प्लास्टिक होता सगळा जाळलेला आहे. तर बघू शकता आमचं सगळं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि सगळं जाळून पण दिलं आम्ही. थोडी घाण नाही राहिलेली. आता बाकीचं आहे जे बॉटल वगैरे त्या घेऊन जाऊ. पुन्हा सगळं सामान ट्रकामध्ये लोड केलं आणि आता निघूया. एक जार राहिला, 3 जार घेतलेले. आपली एक जार राहिलं पाण्याचं. पप्पा बाबांकडे आमका नको. जाऊन आहे मी 100 रुपयाची घेऊन हे गाडी बघा चला रिटर्न आलो रीनाच्या इकडे आणि आता तिकडे मस्त पाण्यात एन्जॉय करतो कारण लास्टचा दिवस आहे आमचा. शेवटच्या दिवशी जाऊन मस्त थोडासा एन्जॉय करू पाण्यात. आणि संध्याकाळी 3 दिवस झाला आम्ही रोज त्या इकडेच येतोय पोहायला. आणि आज जाऊन एकदम शांत ठिकाणी जाणार आहे. एखाद्या बीचवर जाऊन मस्त रिलॅक्स करणार आहे आज संध्याकाळी. बेस्ट बीच कुठला इथला सगळ्यात? बीच अजून कोणता आहे? शिवला म्हणजे काल गेलो होतो तोच का? एक सनसेटच्या वेळी जाऊन थोडा बसूया आपण. कारण ह्या कुठे गेला तो? तो बोलत असेल एवढाच आहे वाटतं मालवणी. त्याला एवढाच भाग दाखवला. बाबू काबू चलो. चालेल. वडापाव खाला ते. अरे हे सुतारफेणी डॉल्फिन ना. हां पाऊस पाहिजे ना अजून पाणी कोर्स आहे. उद्या सकाळी येऊ. पाऊस नको. एक सकाळ आहे आपलं, दुपारपर्यंत टाईम आहे आपल्याकडं 3 वाजेपर्यंत. आधी उठतोस काय बघ. तुला कुठला स्पॉट आहे का बघा. चला आता एका चिवला बीचला जाऊन थोडंसं सनसेट एन्जॉय करू. सनसेट गेल्यासारखं वाटतंय पण बघूया. तर मालवणला कमीत कमी 3 दिवस आहे आणि उद्या जाणार आहे. तर आजच्या दिवशी पाऊस पडतोय, शेवटच्या दिवशी. आज आला आहे पाऊस, अजून जोरात नाही, बारीक बारीक पडतोय. 3 दिवस झाला थोडा पण एक पण टेप नव्हता. चला बाय बाय बाय. उतरा उतरा पैसे संपले. आता पोचलोय आपण रॉक गार्डनमध्ये आणि सनसेट मस्त एन्जॉय करू. अर्धा पाऊण तास तरी थांबूया आणि निघूया. हां हां
दिसते मी तर सनसेट झाला रे ढग आहेत ना रे कॅमेरा तो कसला वाटतंय सरकायचं नाही ना नाही ना सरकणार नाही रे पण तिकडे अरे बायको फोटो तरी काढ. तर मित्रांनो आजची कासरटाक्याची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही कधी आलात तर नक्की तिकडे येण्याचा प्रयत्न करा देवस्थानला भेट द्या आणि नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या चाललो आहे पुन्हा मुंबईला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय.